हॅलो गाईज, मोस्ट वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री 18/7. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा जो टॉपिक आहे आपल्या व्हिडिओचा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वाचलं असेल, टायटलमध्ये तुम्हाला दिसलं असेल की आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे डिटर्मिनेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन बाय व्रिंकल्स मेथड. आपल्याला व्रिंकल्स मेथडने डीओ काढायचा आहे. सगळ्यात तुम्हाला डीओ माहिती पाहिजे. डीओ म्हणजे काय? तर डीओ म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन. डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजेच काय? त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डीओ. आता डीओ कशाला म्हणायचं, डिझॉल्व्ड ऑक्सिजन कशाला म्हणायचं की अमाउंट ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन द गिवन सॅम्पल ऑफ वॉटर अँड मेजर इन मिलीग्रॅम पर लिटर. ओके. तर असा ऑक्सिजन जो पाण्यामध्ये प्रेझेंट आहे आणि ज्याला मिलीग्रॅम पर लिटर ह्या युनिट मध्ये मेजर केला जातो किंवा मिलीग्रॅम पर लिटर एमजी पर लिटर इज नथिंग बट द पीपीएम, पार्ट्स पर मिलियन आणि एमजी पर लिटर होता सेम. किंवा अमाउंट ऑफ डायऑक्सिजन गॅस प्रेझेंट इन द अमाउंट ऑफ सी वॉटर. समुद्रामध्ये प्रेझेंट असलेला डायऑक्सिजन गॅस म्हणजे O2 गॅस जो समुद्राच्या पाण्यामध्ये प्रेझेंट असतो त्याला आपण सुद्धा काय म्हणतो, डीओ म्हणतो किंवा डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणतो. आता जर तुम्हाला डिझॉल्व्ड ऑक्सिजन फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी एक बेसिक मेथड दिलेली आहे किंवा विंकल्स एक मेथड आहे ज्याच्याने आपण पाण्यामधला डिझॉल्व्ड ऑक्सिजन काढू शकतो. डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं जे युनिट आहे ते एमजी पर लिटर किंवा पीपीएम असं असणार आहे. युनिट त्याचं लक्षात ठेवायचं, एमजी पर लिटर ऑफ पीपीएम. कारण एमजी हा एमसीक्यू मध्ये हा जो क्वेश्चन आहे की डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं युनिट काय, हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो. ओके. तर लक्षात घ्या, आपल्याला डीओ फाइंड आउट करायचा आहे. डीओ म्हणजेच काय, तर पाण्यामध्ये किंवा ॲक्वाटिक जे लाईफ असते, मासे वगैरे जे प्राणी जगतात, ओके, जे जलचर प्राणी असतात बेसिकली, जे ऑक्सिजनवर जगतात पाण्यामध्ये, त्याला आपण डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणतो, पाण्यामध्ये प्रेझेंट असलेला ऑक्सिजन. त्याच्यासाठी एक मेथड दिली गेली आहे. तर मेथड मध्ये एक प्रोसिजर आहे. हा काय एक एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये काही केमिकल दिलेले आहेत, ॲप्रेटस दिलेले आहेत. हा एक्सपेरिमेंट ॲज इट इज तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा असणार आहे डीओवर आधारित. तर सेम एक्सपेरिमेंट इथे आहे थेरीला. तर करायचं काय, याच्यामध्ये आपल्याला रिक्वायरमेंट लागणार आहे, काही गोष्टींची आपल्याला रिक्वायरमेंट लागणार आहे. मी तुम्हाला सगळं प्रोसिजर सांगून देतो की याच्यामध्ये आपण काय काय करत जातो आणि याचा प्रिन्सिपल त्या प्रोसिजरवर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही. तसंच चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तसं पटकन सबस्क्राईब करायचं, जेणेकरून येणारे सर्व अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला दिसणार आहेत. तसंच एक एडीटीए ही महत्वाची मेथड ही सुद्धा मी आधी अपलोड केलेली आहे एका व्हिडिओमध्ये, तर जाऊन पटकन ते सुद्धा एक व्हिडिओ बघायचा आहे. राईट. ओके. डीओ डिझॉल्व्ड ऑक्सिजन साठी एक्सपेरिमेंटल सेटअप दिलेला आहे. तुम्हाला त्यासाठी काही ॲपरेटस लागणार आहे. ॲपरेटस मध्ये कुठले कुठले जनरल ॲपरेटस जे आपण एक्सपेरिमेंट साठी यूज करतो तेच ॲपरेटस आपल्याला लागणार आहे. तर त्यामध्ये आहे ब्युरेट, ग्लास टॉपर बॉटल. अशी बॉटल घ्यायची, एक ब्युरेट घ्यायची तुम्हाला. ओके. ब्युरेट, तर ब्युरेट स्टँड पण येणार आहे. ग्लास टॉपर बॉटल पण घ्यायची आपल्याला. अशी एक बॉटल असते. ओके. तिला काय असणार आहे, झाकण असणार आहे, स्टॉपर असणार आहे. आपल्याला इथे ज्या गोष्टी घ्यायच्या हे सगळं बाटली पॅकअप मध्ये घ्यायचे आहेत. कारण का, तर आउटसाइडचा जो ऑक्सिजन आहे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो आणि ऑक्सिजनची रीडिंग वाढू शकते. त्यामुळे आपण अशा बॉटल किंवा असा वस्तू प्रेफर करणार आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेरून येण्याचे चान्सेस काय असतील, कमी असतील. मग आपण ग्लास टॉपर बॉटल घेऊ इथं. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कोनिकल फ्लास्क. त्याच्यानंतर इक्विपमेंट लागणार आहे मेजर करण्यासाठी. तसंच मेजरिंग सिलेंडर, आपल्याला व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी मेजरिंग सिलेंडर सुद्धा लागणार आहे. ओके. तर रिएजंट, ह्या मेथडसाठी आपल्याला बेसिक काही केमिकल लागतात. तर केमिकल कुठले कुठले लागणार आहे आपल्याला, तर मॅग्नीज सल्फेट MnSO4.H2O, ज्याची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 2 असणार आहे. डायव्हॅलेंट मॅग्नीज घ्यायचं आहे आपल्याला, MnSO4.H2 हा आपण प्रेफर करू शकतो. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH हा आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम आयोडाईड Ki घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 लागणार आहे आपल्याला. त्यानंतर स्टार्च इंडिकेटर, एक इंडिकेटर लागणार आहे आपल्याला, स्टार्च इंडिकेटर. आणि सोडियम थायसल्फेट Na2SO3. एवढे 4 ते 5 आपल्याला 6 केमिकल जनरली लागणार आहे. या केमिकल शिवाय आपण एक्सपेरिमेंट करू शकत नाही. हे बेसिक नीड आहे एक्सपेरिमेंटचे. हे केमिकल आवश्यकच आहे एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी. आता बघा, याच्यामध्ये प्रोसिजर दिली गेलेली आहे. प्रोसिजर मध्ये बघा, तुमच्यापर्यंत जर माझ्या नोट्स पोहोचल्या नसतील तर पटकन याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या नोट्स म्हणून यूज करता येतील. ओके. तर याची प्रोसिजर दिली, केमिकल कळले असतील तुम्हाला. आता याच्यामध्ये प्रोसिजर दिली गेली की हे केमिकल यूज करायचे कसे. ओके. तर बघा, या रिएक्शनचा आपण स्टेप वाइज मेकॅनिझम बघणार आहोत. जसं त्याने प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजर प्रमाणेच आपण त्या रिएक्शन कशा होत जाणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तोच त्याचा काय असणार आहे, प्रिन्सिपल असणार. ओके. प्रिन्सिपल. आता बघा काय होतंय, पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय सांगितलं, ग्लास बॉटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये 200 ml ची ग्लास बॉटल असणार आहे आणि साधारण 100 ml तुम्ही काय घेऊ शकता, वॉटरचं सॅम्पल घेऊ शकता. ओके. कारण फायनली आपल्याला 50 ml सॅम्पल लागणार आहे. तर 50 ml पेक्षा तुम्हाला काय करायचं, जास्त सॅम्पल घ्यायचा आहे. तर 100 ml इज सफिशियंट, 100 ml काय सफिशियंट आहे. तर 100 ml आपण वॉटर सॅम्पल घेतलं, त्याच्यामध्ये ट्वाइस ml MnSO4.H2 टाकायचा आहे. आपण काय केलं, वॉटर सॅम्पल घेतलं,
H2O घेतलं आणि त्याच्यामध्ये MnSO4 डॉट H2O टाकलेला आहे. हा जो MnSO4 आहे हा मोनोहायड्रेट आहे. ओके, तर इथे व्हाईट कलरची पीपीटी तयार होते. व्हाईट कलरची पीपीटी तयार होणार आहे. यानंतर काय करायचं आपल्याला, तर पुढच्या स्टेप म्हटले त्यांनी ऍड 2 ml ऑफ अल्कली आयोडाइड अझाइड सोल्युशन. अल्कली आयोडाइड म्हणजे काय? अल्कली म्हणजे KOH आणि आयोडाइड म्हणजे Ki. हे दोघेही त्याच्यामध्ये ऍड करायचे. हे जे आहे MnSO4 याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे. जे सोल्युशन असतं आणि बॉटल मध्ये त्यातच आपण काय करणार त्याला ऍड करणार आहोत. मग MnSO4 डॉट ट्वाइस KOH डॉट ट्वाइस Ki. ओके, यांना काय करायचं आपल्याला ऍड करायचं आहे. याला आपण तुम्ही बॅलन्स करू शकता. रिएक्शन बॅलन्स कसं करायचं यावर स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करायचे जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. तर ही रिएक्शन काय होणार आहे MnSO4. आता SO4 जो आहे तो K2SO4 वर चालला जाईल. म्हणजे काय K2SO4 प्लस त्यानंतर इथे एक कंपाऊंड तयार होईल Mn आणि हा जो OH आहे याच्यासोबत एक कंपाऊंड तयार होणार आहे Mn इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 हा एक कंपाऊंड तयार होईल. K2SO4 तयार होईल इथं आणि दुसरा असणार आहे तिथं. इथे Ki चा काही रोल नाही. या रिएक्शन मध्ये Ki चा अजून कुठल्याही प्रकारचा रोल नाहीये. ओके, तर याचा रोल येणार आहे पण पुढच्या रिएक्शन मध्ये येणार आहे. त्यामुळे फक्त आपण त्याला टाकून ठेवलेलं आहे एवढं लक्षात घ्या. तर MnSO4 तर MnOH ब्रॅकेट 2 मध्ये कन्वर्ट झाला. त्याच्यानंतर K2SO4 आणि याच्यावरून ते काय तयार होणार आहे पुन्हा H2O तयार होणार आहे. ओके, हा जो कंपाऊंड तयार होईल हा डायव्हॅलेंट आहे. डायव्हॅलेंट आहे कारण तो दोन OH ग्रुप लाईटच आहे. OH आणि OH हा कसा आहे डायव्हॅलेंट इन नेचर आहे. बट हा ज्यावेळेस पाण्यामध्ये असतो त्यावेळेस पाण्यामध्ये ऑक्सिजन सोबत काय होईल रिएक्ट होईल. मग MnOH ब्रॅकेट 2 हा जो तयार झालेला आहे याचा विषय सोडून द्या. ठीक आहे, K2SO4 H2O चा विषय सोडून द्या. K2SO4 H2O या प्रकारचा तिथे कंपाऊंड असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा आता हा जो Mn इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 हा ब्राऊन कलरची पीपीटी तयार केली तर ब्राऊन पीपीटी हा जो आहे इथं डायव्हॅलेंट आहे. डायव्हॅलेंट काय कारण दोन OH ग्रुपला जो आहे अटॅच आहे त्याची व्हॅलेन्सी 2 आहे. मग हा काय करेल पाण्यामधला ऑक्सिजन सोबत रिएक्ट होणार आहे. पाण्यामध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म मध्ये लिहिणार आहोत 1O2 म्हणजे काय सिंगल O झाला तो याच्यासोबत रिएक्ट होईल आणि याच्यासोबत रिएक्ट झाल्यानंतर तो तयार होणार आहे MnO इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2. याला म्हणतात बेसिक मॅग्नेटिक ऑक्साईड. बेसिक मॅग्नेटिक ऑक्साईड ऑक्साईड. ठीक आहे, हा तयार होईल इथं. आता हा जो आहे इथे डायव्हॅलेंट होता इथे काय होणार हा टेट्राव्हॅलेंट. टेट्राव्हॅलेंट काय होणार आहे याचं स्ट्रक्चर याप्रमाणे असणार आहे Mn डबल बॉन्ड O इकडे OH आणि इकडे OH. इथे जी व्हॅलेन्सी आहे याची 4 झालेली कारण का 1 2 3 आणि 4 4 बॉन्ड फॉर्म केलेले. हा 4 व्हॅलेन्सी तयार करेल. ऍक्च्युअली Mn ची व्हॅलेन्सी जी होती तिथे किती होती 2च होती. हा काय झाला आता अनस्टेबल झालेला आहे. इथे ब्राऊन कलरची पीपीटी तयार होईल आणि इथे दोन लेयर त्याच्यामध्ये काय होणार तयार होणार आहे. एक वॉटर लेयर तयार होईल आणि खाली ब्राऊन कलरच्या पीपीटीचा एक लेयर तयार होणार आहे. आता ही जी 4 व्हॅलेन्सी हिला आपण रिव्हर्ट करणार आहोत 2 मध्ये पुन्हा. मग समजा याचे जे 4 व्हॅलेन्सी याला जर आपल्याला पुन्हा 2 मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर त्याचा आपल्याला ऍसिडिफिकेशन करावं लागेल. मग पुढच्या स्टेप मध्ये म्हटलं त्यांनी की पाण्यामध्ये जो ऑक्सिजन होता तो काय झालेला आहे याच्यासोबत रिएक्ट झालाय आणि तो बेसिक मॅग्नेटिक ऑक्साईड तयार झालेला आहे ज्याची जी व्हॅलेन्सी असणार आहे ती किती असणार आहे 4. किती झालाय टेट्राव्हॅलेंट झालेला आहे. तिथे 2 लेयर तयार झाले असते एक वॉटर लेयर आणि एक ब्राऊन कलरचा लेयर तयार झाला असेल. दोघांना आपल्याला काय करायचं एकत्र करायचं जी 4 व्हॅलेन्सी आहे तिला पुन्हा आपल्याला काय करायचं 2 मध्ये कन्वर्ट करायचं हे रिव्हर्ट घेऊन जायचं तिला. मग रिव्हर्ट घेऊन जाण्यासाठी आपल्याला त्यांनी म्हटले की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट H2O सोबत ऍड करायचं आहे. ओके, याचा पटकन एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला नोट्स म्हणून हे लिहिता येणार आहे. ओके, इथे जो कंपाऊंड तयार झालेला आहे जो बेसिक मॅग्नेटिक ऑक्साईड आहे हा घेतला आपण बेसिक मॅग्नेटिक ऑक्साईड MnO इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2. ओके, हा कंपाऊंड घेतला याची व्हॅलेन्सी किती 8 टेट्राव्हॅलेंट. याच्यामध्ये आपण टाकलेला आहे H2SO4. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण H2SO4 टाकतो जे 2 लेयर तयार झालेले आहेत ब्राऊन कलर आणि जो कलरलेस 2 लेयर असणार आहे ते दोघं काय होतील तर एकत्र होऊन जाणार आहे. एकत्र का होणार आहे कारण हा MnSO4 मध्ये पुन्हा कन्वर्ट होऊन जाईल. MnSO4 मध्ये कन्वर्ट होईल प्लस ट्वाइस H2O तयार होईल प्लस याच्यासोबत एक ऑक्सिजन सुद्धा तयार होणार आहे. म्हणजे जो ऑक्सिजन पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला होता तो नासंट ऑक्सिजन मधून काय बाहेर निघणार आहे. आपण ज्यावेळेस ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन देतो त्याला म्हणतो आपण नॅसेंट ऑक्सिजन. आता इथं जी टेट्राव्हॅलेंट व्हॅलेन्सी होती म्हणजे टेट्राव्हॅलेंट जी व्हॅलेन्सी होती बरोबर 4 व्हॅलेन्सी होती ती पुन्हा 2 मध्ये कन्वर्ट झाली. ओके, कारण SO4 वर निगेटिव्ह 2 चार्ज असतो आणि याला बॅलन्स करण्यासाठी याच्यावर काय असणार पॉझिटिव्ह 2 चार्ज. ओके,
तर ही पुन्हा 2 मध्ये कन्वर्ट झाली, ट्वाइस H2 तयार झाला, परत काय नासंट ऑक्सिजन तयार झालेला आहे, नासंट ऑक्सिजन. आता बघा, आता याचा पण रूल संपलेला आहे. पुढची रिएक्शन काय असणार आहे, याच्यामध्ये आपण H2 सपोर्ट टाकलं, त्याच्यानंतर मिक्स वेल टू डिसॉल्व द PPT. एक PPT काय होणार, त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जाणार आहे आणि आपल्याला काय होणार आहे, ब्राउन कलरचं सोल्युशन त्याच्यामध्ये भेटणार आहे. मग पुढच्या स्टेजला काय होणार आहे बघा, यामध्ये काय होईल की हा जो ऑक्सिजन इथं तयार झालेला आहे, याच्यामध्ये जो ऑक्सिजन तयार झालेला आहे, आपण त्याच्यामध्ये H2SO4 पण टाकलेला आहे, प्लस आपण पहिल्या फर्स्ट स्टेज मध्ये त्याच्यामध्ये KI पण टाकलेला होता, वाईस KI आपण काय केलेला होता, याच्यामध्ये ऍड केलेला होता. आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे, हा K2SO4, इथे काय होणार आहे, K2SO4 फॉर्मेशन होणार आहे. त्याचबरोबर K2SO4 त्याच्यानंतर ट्वाइस I तयार होईल इथं, किंवा I2 तयार होईल, प्लस याच्यामध्ये काय तयार होणार आहे, H2 आणि O, H2O हा तयार होणार आहे. आता बघा रिएक्शन इथे संपत नाही. हे जे सोल्युशन असेल, याच्यामध्ये आयोडीन तयार झालेला आहे, H2O तयार झाला आहे, K2SO4 तयार झालेला आहे. हा जो आयोडीन डिग्रेड झालेला आहे, याला आपण काय करणार आहे, टायट्रेट करणार आहे सोडियम थायोसल्फेट सोबत बाय युजिंग द स्टार्च इंडिकेटर. त्याच्यानंतर हे टायट्रेशन कुठपर्यंत करायचंय, जेव्हा तुम्ही स्टार्च इंडिकेटर त्याच्यामध्ये टाकणार त्यावेळेस त्याला ब्ल्यू कलर येईल, आणि ज्यावेळेस आपण सोडियम थायोसल्फेट बरोबर त्याला टायट्रेट करू, ब्ल्यू कलर जोपर्यंत डिसएक्टिव्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला काय करायचं, टायट्रेट करायचं आहे. मग याच्यात काय रिएक्शन होईल बघा, हा जो I2 आहे, लिबरेट झालेला I2 आहे, याला आपण काय करणार आहे, सोडियम थायोसल्फेट बरोबर टायट्रेट करणार आहोत. सोडियम थायोसल्फेट Na2S2 आणि O3, याला आपण ट्वाइस घेणार आहोत बॅलन्स करण्यासाठी. मग याला ही रिएक्शन ज्यावेळेस होईल बाय युजिंग द स्टार्च इंडिकेटर, स्टार्च इंडिकेटर मध्ये ज्यावेळेस ही रिएक्शन होणार आहे, त्यावेळेस इथे काय करणार आहे, ट्वाइस Na प्लस Na2S4 आणि O6, कारण हा काय सर्वांना मल्टिपल आहे, इथून ट्वाइस Na बाहेर म्हणजे Na2S2 O3. ही रिएक्शन आपल्याला कुठपर्यंत करायची, किंवा याच्यामध्ये आपण या प्रकारचा कोनिकल फ्लास्क असणार आहे. ओके, कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ब्युरेट मध्ये आपण काय घेतलेलं आहे, सोडियम थायोसल्फेट Na2S2O3 हा घेतलेला आहे. ओके, यामध्ये सोल्युशन जे इथे जे सोल्युशन तयार झालेलं आहे तिघांचे मिळून, त्यातनं आपण काय घेणार आहोत, 50 ml सोल्युशन घेणार आहोत, आणि बाय युजिंग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, स्टार्च इंडिकेटर ऍड करायचा आहे. या सोल्युशनला ब्ल्यू कलर येईल, आणि आपण याच्यामध्ये Na2S2O3 काय करणार आहे, ऍड करणार आहे. ज्यावेळेस आपण ऍड करू त्यावेळेस हा ब्ल्यू कलर काय होईल, हळूहळू डिसअपियर व्हायला सुरुवात होईल, आणि ज्या पॉइंटला तो पूर्णपणे डिसअपियर होईल तीच काय असेल, त्याच्यावर ब्युरेट रीडिंग असणार आहे. याप्रमाणे त्याच्यामध्ये रिएक्शन होणार आहे. Na2S4O6 Na2S4 आणि O6 हा इथे तयार होणार आहे, याला आपण सोडियम थायोसायनेट पण म्हणतो, सोडियम थायोसायनेट. ओके, तर याप्रमाणे याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे, याप्रमाणे हे रिएक्शन होत जाणार आहे. आता बघा याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, तुम्हाला एक फॉर्म्युला दिलाय त्यांनी कॅल्क्युलेशन. ओके, कॅल्क्युलेशन मध्ये काय आहे, व्हॉल्यूम ऑफ Na2S2O3 त्याच्यानंतर नॉर्मॅलिटी ऑफ Na2S2O3 मल्टीप्लाय बाय 8 मल्टीप्लाय बाय 1000 डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकायची आहे. व्हॉल्यूम ऑफ Na2S2O3 म्हणजे ही काय असणार आहे तुमची ब्युरेट रीडिंग. जे ब्युरेट मधून आपण सोडियम थायोसल्फेट टाकतोय, ब्ल्यू कलर होण्यापासून डिसअपियर होण्यापर्यंत जे सोल्युशन आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे, ती जी रीडिंग येणार आहे ती ब्युरेट रीडिंग म्हणून तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. नॉर्मॅलिटी बेसिकली त्याच्यावरती 0.025 घेतो आपण, बरोबर. R जो आहे ते इक्विव्हॅलेंट वेट ऑफ ऑक्सिजन असणार आहे, इक्विव्हॅलेंट वेट ऑफ ऑक्सिजन, आणि आपण लिटर साठी काढतोय म्हणून तो 1000 ने आपण काय केलं, त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. त्याचं जे युनिट आहे ते mg पर लिटर आहे, लिटर मध्ये काढतोय म्हणून 1000, आणि व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल तुमचा 50 असणार आहे, कारण इथं आपण 50 ml सोल्युशन घेतले म्हणून व्हॉल्यूम किती असणार आहे, 50 ml असणार आहे. ओके, याप्रमाणे जर तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटून जातील, राईट. तर आता ह्या मेथडचे काही ऍडव्हांटेजेस पण आहेत, ऍज वेल एज त्याच्यावर डिसएडव्हांटेजेस पण आहेत. तर कुठल्या ऍडव्हांटेजेस आहे किंवा इम्पॉर्टन्स काय काय त्या मेथडचे, तर बघा. दुसरं, त्यानंतर एक महत्त्वाचं की याचं जे युनिट आहे ते mg पर लिटर आहे. याचं जे युनिट आहे ते mg पर लिटर किंवा ppm आहे. mg पर लिटर और ppm हे त्याचं काय असणार आहे, युनिट असणार आहे. ओके,
तर ह्या मेथडचे मेथड कळली असेल तर ह्या मेथडचे काही इम्पॉर्टन्स आहेत, डीओचे इम्पॉर्टन्स आणि लिमिटेशन्स काय काय असणार आहे. तर बघा यात इम्पॉर्टन्स महत्व काय, डीओ फाइंड आउट करण्याचे इम्पॉर्टन्स काय आहे. तर पहिलं म्हणजे ॲक्वाटिक लाईफ, सपोर्ट सर्व्हायव्हल ऑफ ॲक्वाटिक ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग फिश अँड अदर मराईन लाईफ. डीओ जो आहे तो फिश किंवा मराईन जी लाईफ आहे ॲक्वाटिक लाईफ तिला काय करतो, जगण्यासाठी सपोर्ट करतो. जर समजा पाण्यामध्ये ऑक्सिजनच प्रेझेंट नसेल तर ते ॲक्वाटिक लाईफ तिथे सर्व्हाइव्ह करू शकत नाही किंवा जगू शकत नाही. हा महत्त्वाचा त्याचा इम्पॉर्टन्स आहे. दुसरी गोष्ट वॉटरची क्वालिटी, जेवढा जास्त ऑक्सिजन जास्त पाण्यामध्ये प्रेझेंट असेल तेवढं वॉटरची क्वालिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओव्हरऑल हेल्थ आणि वॉटरची क्वालिटी काय करतात ते डिटरमाइन करतात. जेवढा जास्त ऑक्सिजन प्रेझेंट असेल, अवेलेबल असेल तेवढे जास्त तिथे काय असेल, जे तिथे जलचर प्राणी आहेत जे जगणार आहे ते ऑक्सिजन यूज करते. ओके, हा दुसरा फायदा असणार आहे. इकोसिस्टम बॅलन्स, मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲक्वाटिक इकोसिस्टम. बघा कसं आहे की प्रत्येक अन्न साखळी जी आहे ती प्रत्येक एकमेकांवर काय असणार डिपेंड असणार आहे. मग ते आपण समजा मराईन लाईफ मध्ये कन्सिडर केली. जर पाण्यामध्ये ऑक्सिजनच प्रेझेंट नसेल तर फिश तिथे सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही, जगू शकत नाही. जर स्मॉल फिश जगले नाहीत तर जे त्याच्यावर मोठे फिश जगत आहेत ते जगणार नाही आणि याप्रमाणे पूर्ण त्याची जी इकोसिस्टम आहे ती काय होऊ शकते, ढासळू शकते किंवा बदलू शकते. ओके, त्याच्यानंतर बेस्ट वॉटर ट्रीटमेंट, इसेन्शियल फॉर एरोबिक डिकम्पोजिशन ऑफ द सी वॉटर. आता जे एरोबिक डिकम्पोजिशन म्हणजे काय, असं डिकम्पोजिशन जे ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये होतं. मग आता जे त्याच्यामध्ये काही सी मध्ये जे गोष्टी प्रेझेंट असतात, ऑर्गॅनिक वस्तू ज्या प्रेझेंट असतात त्यांचं जर डिकम्पोजिशन करायचं असेल, म्हणजे लार्जर ज्या वस्तू असतात त्या स्मॉलर पार्ट मध्ये कन्वर्ट करायचे असतील एरोबिक फॉर्म मध्ये, तर ऑक्सिजन काय इसेन्शियल आहे. आणि जर ऑक्सिजन असतील तर प्रेझेंट नसेल तर ते एरोबिक डिकम्पोजिशन होऊ शकत नाही. तिथे त्याचा एक इम्पॉर्टंट आहे फिशरीज अँड ॲक्वाकल्चर. आता बघा फिशरीज असतात ते तलाव वगैरे असतात त्याच्यामध्ये मत्स्यपालन केलं जातं आणि मत्स्यपालनामध्ये जे मासे असतात ते बेसिकली ऑक्सिजनवर जगत असतात. जर समजा त्या तलावात ऑक्सिजन प्रेझेंट नसेल तर तिथं फिश जे असतात ते सर्व्हाइव्ह करू शकत नाही किंवा जगू शकत नाही. ओके, हे सगळे त्याचे काय इम्पॉर्टन्स झाले, एवढे त्याचे आपल्याला इम्पॉर्टन्स म्हणता येतात. लिमिटेशन किंवा लो लेवल लीड्स टू, जर समजा ऑक्सिजनची पाण्यामध्ये लेवल कमी झाली तर काय परिणाम होऊ शकतात. तर पहिलं आहे हायपोक्सिया. हायपोक्सिया कन्सेप्ट आहे, त्याचा अर्थ काय की रिड्यूस ऑक्सिजन अवेलेबिलिटी हार्मिंग द ॲक्वाटिक लाईफ. हायपोक्सिया नावाची कंडिशन उद्भवू शकते. याचा अर्थ काय की जर ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर ॲक्वाटिक लाईफला काय धोक्यादायक आहे. ही एक महत्त्वाची कंडिशन आहे. फिश किल्स, इनसफिशियंट ऑक्सिजन कॅन कॉज फिश मोर्टॅलिटी. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे फिश प्रेझेंट आहे ते काय होऊ शकतं, ऑक्सिजनमुळे पूर्णपणे डाय होऊ शकतं, फिश किल होऊ शकतं जर ऑक्सिजन त्यांना सफिशियंट क्वांटिटीमध्ये भेटला नाही तर. त्याच्यानंतर इकोसिस्टम डिस्ट्रक्शन, इम्पॅक्ट एंटायर ॲक्वाटिक लाईफ ऑफ द फूड चेन. समजा फिश जर किल झाले तर हे जे स्मॉल फिश जे किल होतील त्याच्यावर जे मोठे मासे जगत असतात ते राहणार नाही, त्याच्यावर जे मोठे प्राणी जगत असतात ते पण त्याच्यामध्ये राहणार नाही. म्हणजे एका वेळेस काय होऊ शकतं की पूर्ण इकोसिस्टम जी आहे त्यांच्यावर पूर्ण काय होऊ शकते, डिस्ट्रक्शन होऊ शकते. एवढे आपल्याला डीओ चे इम्पॉर्टन्स ॲज वेल एज लिमिटेशन सांगता येतं. ओके, थँक्यू.